मोठी बातमी समोर येतेय सांगलीतून। सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कारवे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। इथे एका 35 वर्षीय पहिलवानाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। आरोपी टोळक्यानं गुरुवारी मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पहिलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राहुल गणपती जाधव असं हत्या झालेल्या 35 वर्षीय पहिलवानाचं नाव आहे। तो खानापूर तालुक्यातील कारवी गावात राहतो। गुरुवारी मध्यरात्री जुन्या भांडण्याच्या रागातून त्याची हत्या केल्याचं समोर आलंय। गुरुवारी रात्री 12च्या सुमारास राहुल जाधव हे कारवी येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर होते। यावेळी अचानक या ठिकाणी हल्लेखोर टोळकं आलं। त्यांनी गुप्ती आणि तलवारीच्या साह्यानं राहुलवर सपासप वार केले। एवढंच नव्हे तर त्यांनी हॉकी स्टिकनं मारहाण करत पहिलवान राहुल जाधव यांची निर्गुण हत्या केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहिलवान राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुना वाद आहे। याच वादातून संशयितांनी राहुल जाधव यांच्या 4 चाकीच्या काचा फोडल्या, तलवारीनं डोक्यात वार करून खून केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील आणि पोलीस निरीक्षक फडतरे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक येळेकर करत आहेत।